सखी सावली काव्यांजली। श्रेष्ठा, तुझ्या पोटात आपलं बाळ आहे यार, निदान त्याचा तरी विचार कर ना। तू विचार कर या सगळ्याचा। विश्वजीत तुझ्यापेक्षा बाप म्हणून जास्त योग्य आहे, कळलं? दारू पिऊन गटारात पडायच्याच लायकीचं आहेस। श्रेष्ठा, इथे काय करतोय? श्रेष्ठा, काय करतोय इथे? न बोलवता घरी आला आणि माझ्याशी भांडायला लागलं। ए खोटारडे, गप्पा बस, नाटक करू नको। तू ऐकू नको हा तिचं, एक नंबरची खोटारडी बाई आहे ती। इथे पुन्हा पाऊल ठेवायचं नाही, हे माझं घर आहे। इथून विशू, बरं झालं। काय चाललंय तुझं? काय चाललंय तुझं श्रेष्ठा? हा सारखा सारखा इथे काय येतो? त्या दिवशी काहीतरी बिझनेस प्रपोजल घेऊन आला होता, आज का आलाय मला सांग। आणि मला ना एक कळत नाही, नेमकं मी नसताना कसं काय येतो इथे? मला सांग, तुझं आणि त्याचं काय चाललंय, काय संबंध आहे? म्हणजे विशू, तू संशय घेतोयस माझ्यावर? हो, मी तुझ्यावर संशय घेतोय, चल सांग। विशू, तू असं कसं करू शकतोस? तू न सांगता इतके दिवस तिकडे काव्याबरोबर एका रूम मध्ये राहिलास, तेव्हा मी तुला काही विचारलं? हा, मी एका शब्दाने तुला काही म्हटलं नाही ना? पण तू मला असं कसं विचारू शकतोस विशू? लाडू? हा लाडू, बोल। अक्काई, तुझ्यासोबत काका काकू आहेत का? मला काकूंशी बोलायचंय। का ग, काही काम होतं का? अगं, स्टुडिओमध्ये येण्यासाठीच त्यांना निमंत्रण द्यायचं। अच्छा, बर, मी बघते। हा काव्या, अगं हे मुलांचे कपडे बाहेरच पडलेत, ठेवून दे बरं कपाटात आधी। हो, ठेवते। हे घ्या, लाडूला तुमच्याशी बोलायचं। माझ्याशी? हो। हा, बोल ग। काकू, कशा आहात तुम्ही? अगं मी बरी आहे, तू सांग। हो, हा, प्रीतमचा स्टुडिओ आमच्या ताब्यात मिळालाय ना, त्यासाठी आम्ही छोटीशी पार्टी ठेवली, म्हणून आज त्या पार्टीला तुम्हाला यायचंच आहे, नक्की। अरे वा, ही तर एकदम आनंदाची बातमी सांगितलीस तू। बरं, मधुराला? काकू ऐका ना, मावशींना याबद्दल काही कळू द्यायचं नाही। का? कारण अहो, मावशींसाठी सुद्धा हे सरप्राईज असणार आहे। आउच! काय झालं अंजली? काही नाही काकू, आज तुम्ही नक्की या। बरं बरं बरं, ठेवते, बाय। काही नाही, संध्याकाळी भेटूया असं म्हणाले। अच्छा, प्रीतम काय? इट्स ओके। पण ना खरंच। मधुरे, ए मधुरे, मधुरे ऐकतेस का? काय झालं? अगं मी शिमल्यावरनं आणलेला अत्तर तू कुठे ठेवलंस? मला सापडत नाहीये। तुमच्या सगळ्या गोष्टी मीच जपून ठेवायला पाहिजेत, हो की नाही? आपल्या आपल्या वस्तू जागेवर ठेवत जा ना, नाही सापडल्या की पुन्हा मलाच विचारता तुम्ही। अगं हा बघ प्रीतम, या प्रश्नाचं उत्तर प्रीतम सुद्धा देऊ शकतो। बरं मला सांग प्रीतम, नवऱ्याच्या सगळ्या महत्वाच्या वस्तू नीट ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते? नवऱ्याची। तू थांब जरा। अंजली तू सांग, मधुराची जबाबदारी आहे की नाही? एक मिनिट, झालाय काय? अरे मी ते शिमल्यावरनं अत्तर आणलं होतं, हिने कुठेतरी ठेवलं आणि आता तिला आठवत नाही। मी नाही ठेवलेली। तूच ठेवलं होतीस। ओके, एवढं मी नाही। एक मिनिट, अत्तराची बाटली हरवली ना, शिमल्याची। एक काम करू, आपण शोधू, सापडलं तर ग्रेट, नाही सापडलं तर मी शिमल्याला जाईन आणि तीच बाटली परत घेईन, बस खुश। मग चालेल। काय काम होतं?
किचन मधली सगळी कामं आवरली का? अगं आई, किचनचं काम नेहमीच आहे. मला आता तुम्हाला एक स्पेशल न्यूज द्यायची आहे. काहीतरी वेगळं आहे मला सांगायचं. बर तर ऐका, तुम्ही आज दुपारपर्यंत दोघेही रेडी व्हा. आपल्याला सगळ्यांना बाहेर जायचं. आता मला एका अर्जंट कामासाठी बाहेर जावं लागणार आहे. मी तुम्हाला घ्यायला परत येईन किंवा हवं तर मी गाडी पाठवेन दोघांसाठी. ओके? अरे पण बाहेर कुठे जायचंय म्हणजे नक्की? डॅड, आपल्याला एका छान ठिकाणी जायचंय. बाईसाठी सगळ्यात छान ठिकाण तिचं घरच असतं. म्हणजे असावं. मधुरे, अगं मुलं काहीतरी छान प्लॅन करतायत आणि तू अशी तुटक तुटक का वागतेस? अच्छा, म्हणजे परत मीच चुकीची. अगं तसं नव्हतं म्हणायचं मला. मला सांग, बायको कधी चुकते का? नाही. कसं म्हणायचं होतं तुम्हाला? म्हणजे आता तुम्ही परत माझी चेष्टा करायला लागला. आई 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 वळवळ थी नको इथे आता. ऐका ना, मला खरंच काहीतरी छान सरप्राईज द्यायचा तुम्हाला. बरं असं समजा की सध्याच्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं हे सोल्युशन. खरंच विश्वजीत तुझ्यापेक्षा बाप म्हणून जास्त योग्य आहे, कळलं? दारू पिऊन गटारात पडायच्याच लायकीचा आहेस तू. ए भावा उठे, काय झालं, लागलं तुला? ए भाऊ उठ. एक मिनिट, सरका सरका सरका, एक मिनिट, सॉरी. अंदर तू. ए चल, सोड मला. शाणपणा करू नकोस. चल इथून. पाणी पाणी आहे का तुमच्या गाडीमध्ये? हो पाणी आहे आणि मी ओळखतो यांना. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू सो मच. ओके ओके. या थँक्यू. ठीक आहे, पाणी पी. मिक्स करून दे ना. तुला उभं राहता येत नाही, बसता येत नाही आणि तुला दारू होय, दारूच हवी आहे मला. अभिनंदन मधुरा, तुमच्या फॅमिलीच्या आनंदात मला सहभागी करून घेतल्याबद्दल खूप धन्यवाद. अगं धन्यवाद काय त्यात. तू माझी एवढी जवळची मैत्रीण आहेस. दॅट्स माय प्लेजर. साडी काय मस्त दिसते ग, आणि चेहऱ्यावरचा ग्लो काही विचारूच नकोस आज. थँक्यू. मुलांना सगळं टॉप सिक्रेट ठेवलं. स्टुडिओ परत मिळवलाय हेही नाही सांगितलं. खूप सुखात धक्का दिला प्रीतम. मग वाटलं काय तुम्हाला? आहेच माझा प्रीतम गुणी. चला आता रिबन कापा आणि आत चला. चलो. एक मिनिट. म्हणजे स्टुडिओ मध्ये पुन्हा नव्याने काम सुरू होणार. प्रीतम, तू याबद्दल काहीतरी बोलायला हवं. बोल. नाही नाही वहिनी, मी काही स्पीच वगैरे असं प्रिपेअर नाही केलेलं आहे. मी काही बोलणार वगैरे नाहीये. बोलायला तुला तयारी करावी लागते प्रीतम. अरे बोलतेस तू, बोलशील, बोल बोल, छान बोलशील. काका खरंच सांगतोय मी, एरवी मी जे बोलतो ते फार उत्स्फूर्त असतं. हे असं म्हणजे फॅमिली समोर स्पीच वगैरे काय द्यायचं आहे. हरकत नाही, तुला बोलता येत नसेल तर काही हरकत.
अंजली तू बोल. बोल बोल अंजली. अंजली कशाला? म्हणजे प्रीतम बोलेल ना. कमॉन प्रीतम, तुला बोलायला सांग. बोल. ओके. फ्रँकली स्पीकिंग, आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर एनी स्पीच, बट तुम्ही आता सगळे आग्रह करताय तर सांग. झालं असं की मी एका कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकलो होतो आणि त्याच कॉन्ट्रॅक्टमुळे स्टुडिओ सुद्धा माझ्या ताब्यातून गेला होता. हे सगळं इतकं पटापट घडलं की माहित नाही, माझी अँझायटी वाढली. मला खूप डिप्रेस फील व्हायला लागलं. स्टुडिओ माझ्यासाठी माझा जीव की प्राण आहे. नेमकं माझ्यासोबत काय चाललंय, अचानक काय सुरू आहे, काही कळेन असं झालं. पण अंजलीने मदत केली माझी. तिच्यामुळेच मी हार नाही मानली. इनफॅक्ट मी एक गाणं क्रिएट केलं, ते अपलोड केलं आणि ते लोकांना खूप आवडलं. इट बिकेम अ हिट. हे गाणं सुद्धा अंजलीमुळेच रेडी झालं. सगळं काही छान सुरू होतं आणि अचानक परत मीडियामध्ये एका चुकीच्या कारणासाठी माझी बदनामी व्हायला लागली. तिथे सुद्धा अंजली लगेच धावणार. माझ्यावर केलेले आरोप हे सगळे खोटे आहेत ते सिद्ध करायला तिने खूप मदत केली माझी. आणि मग काय, पोलिसांची मदत घेतली आणि स्टुडिओ परत ताब्यात घेतला. पण हे सगळं काही अंजलीशिवाय बिलकुल शक्य नव्हतं. शी इज माय इन्स्पिरेशन, माय लेडी लक, माय सपोर्ट सिस्टम, माय एव्हरीथिंग. थँक्यू अंजली. बस एनिवे, आता स्टुडिओ परत आपल्या ताब्यात आलाय, सो इथं पुन्हा त्याचं उद्घाटन करू आणि एक नवी सुरुवात करू. काय बाबा? मधुरा चल. चल ये बाई. विजय कुठे? विजय ये पटकन. कुठे आहेस? अंजली प्लीज डू दी ऑनर्स. प्रीतम, अरे मी कसं रिबीन कापणार? मॉन अंजली, स्पेशल ओकेजन आहे आणि मला हवंय की तूच करावंस. एनिवे, चला चल मधुरा चल. तुम्ही पुढे, मी आलेच. बर ये. चल. मधुरा, सून काना मागून आली आणि तिखट झाली. बरं कमाल आहे अगदी. अगं मस्करी केली ग. अगं आता बायको लाडाची म्हटल्यावर नवऱ्याला हे करायलाच हवं ना. जाऊन दे, जे पदरात पडलंय ते गोड मानून घे. ऍटलीस्ट घरच्यांना बोलावलं तरी. नाहीतर दोघांनीच उरकून घेतला असता प्रोग्राम. एकदा बायको सोबत असली की दुसऱ्यांची काय गरज आहे? घ्या मंदारराव घ्या. पेग मोजू नका, बिलाची काळजी करू नका, मनसोक्त प्या. प्या प्या.
तुम्हाला काय बोलायचं ते बोल, मला ऐकायचं. संपला पण इतक्या लवकर? अजून बरोबर. हो नक्कीच. हा फोन का उचलत नाहीये? हे तडमडला हा मंदार. आज काही नवीन गोंधळ नाही घालून ठेवला म्हणजे झालं. आय एम विथ विश्वजित. हा विश्वजित बरोबर काय करतोय? कोण होतं? गॉड, विश्वजितनी तर ह्याला जाऊन नाही गाठलं ना? नाही नाही, मला तिकडे पोचावंच लागेल. ऑटो. एक्सक्यूज. मधुरे, मधुरे, मी काय इथे तुला कोल्ड्रिंकचा ग्लास देण्यासाठी एवढे लांब नाही आलो. हे सांगायला आलो की सुंदर दिसतेस तू. बाय द वे, मी मगाचपासून तिथून तुझ्याकडे बघतोय, तुझं लक्षच नाही माझ्याकडे. तू भलतीकडेच बघते. काय असं? नाही नाही, असं काही नाहीये. तुला अस्वस्थ वाटतंय का? नाही हो, आय एम फाईन. मी ठीक आहे. नक्की ना? हो. नाही, कारण इथे येताना तुझा उत्साह सॉलिड होता आणि मगाशी एकदम अचानक तुझा मूडच ऑफ झाला. का असं? बरं वाटतंय ना तुला नक्की? हा हो. हा? ओके, मी आहे व्यवस्थित. आहे व्यवस्थित नक्की? हा? मंदार, ऍक्च्युली मला तुला सॉरी म्हणायचं. सॉरी? त्या दिवशी तू घरी आला होतास आणि मी तुझ्यावर हात उचलला, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. अरे यार, तू आपला दोस्त आहे आहेस की नाही? ऑफकोर्स, म्हणून तर आपण इथे बसलोय. तर मग तुला ह्या दारूची शपथ आहे. हा, सॉरी, थँक्यू. हेच नाही रे, काय दोस्ती में ये सब चलता है. ये बात. क्या बात है. वाह 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 वाह, मस्त. दोस्ती में सब चलता है. तू घरी का आला होतास? सोडणारे तसे मला काहीच वाटत नाही. अरे यार, आत्ताच तू म्हणालास ना मला दोस्ती में सब चलता है. दोस्त म्हणालास ना, मग बरं चल, सो नो प्रॉब्लेम. श्रेष्ठ सोबत लॅब मध्ये गेला होतास तू? लॅब मध्ये गेला होता तर जाऊ दे ना यार. तू 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 डोक्याला आणखी शॉट नको लावू. ओके ओके ओके. अरे मी जस्ट, मला जाणून घ्यायचं होतं, बाकी काही नाही. आता जाऊ दे, सोड. अरे तुझं संपला.
चल सांग ना मला, तुझ्या आणि श्रेष्ठाबद्दल सांग ना, तुमच्या मैत्रीबद्दल सांग. दोस्ती कशी झाली, कधी भेटली ती तुला? आमची ओळख जुनीच आहे तशी. अरे सावकाश 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 मंदार. श्रेष्ठा प्रेग्नेंट आहे, तुला माहिती आहे ना? परत संपला. हा, परत भरूया. तू माझ्याशी सगळं शेअर करू शकतोस मंदार, अजिबात काळजी करू नकोस. अरे मॅन टू मॅन टॉक. हा, तू माझ्याशी बोल ना, शेअर कर. हे बघ माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ, मी तुझ्यासोबत आहे. सांग श्रेष्ठाबद्दल. श्रेष्ठाचं बाळ? श्रेष्ठाचं बाळ? खरं तर